कोण आहेस तू? आमच्याकडून काय हवंय तुला? जहापना, माझं नाव सैफ अली, मी एक शेतकरी आहे. बोल. मी थोडेसे पैसे कमावून साधं सरळ आयुष्य जगत होतो. 6 महिन्यापूर्वी मी माझ्या पत्नीसह सुखानं राहत होतो. नंतर ती वारली. हे ऐकून आम्हाला खूप दुःख होतंय. मग काय झालं? पत्नीच्या मृत्यूनंतर मी एकदम उदासच झालो. काय करावं तेच समजेना. आम्हाला तर संतानही नाही, त्यामुळे मी अगदी एकटाच पडलो होतो. एके दिवशी काझी अब्दुल्ला मला भेटले. सैफ अली, तो इतका दुःखी आणि निराश का दिसतोयस? तुम्हाला ठाऊक आहे काझी साहेब की माझी पत्नी काही दिवसांपूर्वी वारली आणि मला आता जगावंसंच वाटत नाही. अरे अरे, तू असा विचार का करतोयस? अल्लाचा करिश्मा अगाध आहे. तुला असं निराश होऊन कसं बरं चालेल? तो आयुष्यभर मेहनत केली आहेस. तू थोडे दिवसांकरता अजमेरला का जात नाहीस? अल्लाच्या कृपेने तुला आयुष्याचा नवा अर्थ सापडेल. होय काजी साहेब, ठीक बोललात. मी आता तेच करीन. मी अजमेरला जाईन आणि मग देवाच्या दरबारी मला जगण्याचं नवीन कारण अवश्यच सापडेल. धन्यवाद काजी साहेब. मी घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी अजमेरला जाण्याची तयारी करू लागलो. पण रात्री माझ्या डोक्यात विचार आला की आयुष्यभर कष्ट करून कमावलेल्या संपत्तीचं काय करू? ती कुठे ठेवू? पैशांच्या बाबतीत मी कुणावर विश्वास ठेवू? मला काझी अब्दुल्लांची आठवण झाली. मी विचार केला, काझी साहेबांवर मी विश्वास ठेवू शकतो. दुसऱ्याच दिवशी मी त्यांच्या घरी गेलो आणि मी परत येईपर्यंत माझी आयुष्यभराची कमाई सांभाळण्याची त्यांना विनंती केली. सैफ अली, तू परत येईपर्यंत हा थैला माझ्याजवळ राहील. परंतु प्रथम माझ्यासमोर याला मोहरबंद कर, म्हणजे तुला खात्री वाटेल की कोणीही हा थैला उघडला नाही. मग मी त्यांच्यासमोर थैली मोहरबंद केली. मग ती त्यांनी त्यांच्या जवळ ठेवून घेतली. मी अजमेरहून परत आलो तेव्हा हे ठरवूनच आलो की आता उरलेलं आयुष्य देवाची प्रार्थना कशी करायची हे मुलांना शिकवण्यात व्यतीत करायचं. माझ्या शिल्लक पैशांवर गुजराण करायची असं ठरवून मी काझी साहेबांकडे पैसे आणण्यास गेलो. मला खरोखरच आनंद आहे की तू आपली बाकी जिंदगी मुलांना खुदाची प्रार्थना करण्याचे शिकवण्यात व्यतीत करणार आहेस म्हणून. हे घे, मी तुझे पैसे जपून ठेवले आहेत. बघ बरं, मोहर ठीक आहे ना? माझे पैसे सांभाळल्याबद्दल काझी साहेब मी आभारी आहे. मोहर तर ठीक आहे. पुन्हा एकदा आभार. ओह, अरे देवा, हे कसं शक्य आहे? माझी सोन्याची नाणी कुठे गेली? काय झालं सैफ अली? मुलांना शिकवण्याच्या बाबतीत सल्ला हवाय का? परत कसं येणं झालं? काजी साहेब, घरी जाऊन मी ती पैशांची थैली उघडली तर मी ठेवलेल्या सोन्याच्या नाण्यांऐवजी तिथं काही दगड आढळल्यानं माझी तर शुद्धच हरपली. म्हणजे तुझं म्हणणं काय आहे? तो थैला माझ्याकडे देण्यापूर्वी त्यात काय आहे ते मला दाखवलं होतंस? तू स्वतःच तो थैला मोहरबंद केला होतास ना? मग इथे येऊन ह्या असल्या गोष्टी करण्याची तुझी हिंमत झालीच कशी? आता जा इथून आणि आता माझ्या नजरेसमोरून दूर हो. काजी साहेब, माझ्याशी असे नका वागू. ती माझ्या आयुष्यभराची कमाई आहे. मी त्या पैशांखेरीज माझ्या म्हातारपणी कसा काय जगणार? तू माझ्यावर चोरीचा आरोप करतोयस. तू ऐकलं नाहीस का? चालता हो इथून, नाहीतर माझ्यावर खोटा चोरीचा आळ घेतल्याबद्दल तुला तुरुंगात जायला लावेन. निघ इथून. शेवटी तुमच्याकडे येण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीच उपाय नव्हता हुजूर. आपणच माझे पैसे मला परत देऊ शकता. काझी साहेबांसारख्या मोठ्या माणसाकडून तुम्हीच माझे पैसे परत देऊ शकता. मग बिरबल, तू कसला विचार करतोयस? काय तू या प्रकरणातील सत्याचा शोध लावू शकतोस? जी महाराज, मला आणखीन थोडी माहिती हवी आहे. तो थैला तुझ्याकडे आहे? महाराज, या मागचे सत्य शोधण्यास मला थोडा वेळ हवाय. मला 2 दिवसांची मुदत हवी आहे. काही हरकत नाही बिरबल. तोपर्यंत सैफ अली, तुम्ही आमचे पाहुणे म्हणून राहू शकता. पण जर का आम्हाला कळलं की तुम्हीच लबाड आहात
तर मग तुम्हाला दीर्घकाळपर्यंत आमच्या तुरुंगात खितपत पडावं लागेल. धन्यवाद जहापना. मी तुम्हाला शब्द देतो की मी फक्त खरं आणि खरंच बोललो आहे. सेवकराम, जी हुजूर. सेवकराम, ही माझ्या आवडत्या पोशाखातील एक आहे, पण थोडीशी फाटली आहे. तू शहरातील सर्वात हुशार शिंप्याला शोधून काढ जो याला रफू करेल. रफू असं झालं पाहिजे की पोशाख तर शिवला पाहिजे, पण कुठेही शिलाई दिसता कामा नये. ठीक आहे हुजूर, मी आत्ताच बाजारात जाऊन शोध घेतो. मी नक्कीच कोणीतरी हुशार शिंपी शोधून काढीन जो हे काम करू शकेल. नाही सेवकराम, मला एक चांगला शिंपी नकोय, सगळ्यात चांगला शिंपी हवाय. तू या शहरातील सर्वोत्तम शिंप्याचा पत्ता शोधून काढ. फारच छान. कळतच नाही की हे पहिली फाटली होती आणि त्यावर रफूने कमाल केली आहे. कोणीही सहजासहजी हे ओळखणार नाही. सांग, कोणी केलंय बरं हे काम? हुजूर, गोपाळ नावाचा एक शिंपी आहे. त्यानेच माझ्यासाठी हे काम केलंय. मी ज्या कुणाला विचारलं त्या सगळ्यांनी मला ह्याचंच नाव सांगितलं. फारच छान. तू त्याला सांग की इकडे येऊन मला भेट. मला आणखीन कपडे रफू करून घ्यायचे आहेत. बिरबल, काय तू सैफ अली प्रकरणात सत्याचा शोध लावला आहेस का आणखी थोडा वेळ हवाय? महाराज, मी सत्याचा शोध लावलाय. आपण सैफ अली आणि काझी अब्दुल्ला यांना बोलावून घ्या. मी सत्य आत्ताच आपल्या समोर ठेवीन महाराज. जरूर बिरबल. शिपायानो, सैफ अली आणि काजी अब्दुल्ला यांना ताबडतोब दरबारी हजर करा. सैफ अली, हाच का तो थैला आहे जो तू काझी अब्दुल्लाकडे ठेवला होतास? हो हुजूर, ही माझीच थैली आहे. काझी साहेब, आपण या थैल्याला ओळखता? होय, अगदी तसाच थैला दिसतोय. आणि ही मोहर पण माझीच आहे. शंकाच नको की आता ही उघडी आहे. पण यावर यानेच मोहर लावली होती आणि परत घेण्यापूर्वी त्यानेच योग्य तपासणी करून घेतली. तेव्हा तो उघडा नव्हता. थैल्यात काय होतं हे मी पाहिलंही नव्हतं. हा म्हणतोय सोन्याची नाणी होती. मी कसा काय विश्वास ठेवणार महाराज? हा खोटं सुद्धा बोलू शकतो ना. गोपाल शिंप्याला ताबडतोब बोलवा. गोपाल शिंप्याने दरबारात हजर व्हावा. आम्हाला सांग गोपाळ, एवढ्यात तू काझी अब्दुल्लाचं काही काम केलंयस का? होय जहापना, काझी अब्दुल्लाने माझ्याकडून एक पैशांची थैली रफू करून घेतली होती जी फाटली होती. हुजूर, काझी अब्दुल्लाला शासन झालं पाहिजे कारण त्याने सैफ अलीची थैली फाडून त्यातून पैसे काढून घेतले होते. मग त्याने पैशाच्या ठिकाणी दगड ठेवून गोपाळला रफू करण्यास सांगितलं. हा खोटारडा आणि धोकेबाज आहे. महाराज, कृपया मला माफ करा. मला हाव सुटली होती. मी परत असली चूक नाही करणार. यावेळेस मला माफ करावं. एवढ्या मोठ्या पदावर राहून तुम्ही असली भामटेगिरी कशी करू शकता? लोक तुमच्याकडून सल्ला आणि मदतीची अपेक्षा ठेवतात आणि तुम्ही भामटेगिरी करत फिरत राहता. नाही, तुम्हाला माफ करता येणार नाही. आम्ही तुम्हाला 1 वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावतो. शिपायानो, बंद करा याला तुरुंगात. सैफ अली, काळजी करू नका. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. तुझ्या चांगल्या कार्यात आम्ही पण तुम्हाला मदत करू. आम्ही तुझ्यासाठी एक शाळा बांधून देऊ जिथं तुम्ही मुलांना धार्मिक शिक्षण देऊ शकता. जा, देव तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद जहापना. धन्यवाद बिरबल महाराज.
बिरबल, तुझी सारासार विचारसरणी आणि तीक्ष्ण नजरेमुळे एक धोकेबाज चोर पकडला गेलाय. तुला या काजीचा संशय कसा काय आला? महाराज, जेव्हा सैफ अलींनी सांगितलं की काझीने त्याच्याकडून थैला मोहरबंद करून तपासून बघण्यास सांगितलं, तेव्हाच मी समजलो की पैसे कुठल्या तरी वेगळ्याच हुशारीने काढले गेले आहेत. म्हणून मी थैला तपासून पाहिला आणि ही शिलाई मला आढळली. आता फक्त गावातील सर्वोत्तम शिंप्याला शोधण्याचीच काय ती खोटी होती. शाबास बिरबल, शाबास. या काजीला चांगला धडा शिकवलास. शाबास. धन्यवाद महाराज.